औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सेंटरिंगचे काम करताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावात गुरुवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास घडली. सोमा चंद्रकांत कांबळे वय 40, राहणार बाणेगाव, उत्तर सोलापूर असे मरण पावलेल्या कामगाराचे नाव आहे. वडाळा गावातील सरकारी रुग्णालयाच्या समोरील बोळात सेंटरिंगचे काम सुरू होते. या ठिकाणी सोमा हा गुरुवारी दुपारच्या वेळी काम करत होता. बांधकामाच्या ठिकाणी पायरी चढत असताना त्याला महावितरण कंपनीच्या वायरचा धक्का लागला. यामुळे सोमा हा वरून खाली पडून बेशुद्ध झाला. वडाळा येथील सरकारी रुग्णालय येथून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. मयत सोमा कांबळे याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.